नमस्कार भावांनो, बॉलिवूडमध्ये असे कित्येक पिक्चर बनले जे सिनेमॅटिकली म्हणजे एक चित्रपटदृष्ट्या त्या तांत्रिकदृष्ट्या एकदम थर्ड क्लास होते, ज्याच्यामध्ये काहीच नव्हतं तरी पण ते जबरदस्त हिट बनले। त्याच्यामध्ये नावं जी आहेत ना ते मी सांगतोच, पण त्याच्यामध्ये अजिबात काही क्वालिटी नव्हती। या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 चित्रपटांची नावं घेणार आहे किंवा त्याच्याबद्दल बोलणार आहे ज्या चित्रपटांची अजिबात काही लायकी नव्हती, 1 रुपयाची नव्हती, पण त्यांनी गल्ला मात्र जबरदस्त जमवला। यामध्ये नंबर 10 वर पिक्चर येते तो म्हणजे आपका सुरू। आता याच्यामध्ये हिमेश रेशमिया आहे। काही जण हसतील, आता हिमेश रेशमियाचा हा एकमेव पिक्चर आहे जो जबरदस्त एवढा हिट झाला। आता तो पिक्चर का चालला, कारण हा पिक्चर ज्यावेळी आला होता ना त्यावेळी अक्षरशः म्हणजे गाण्यात म्युझिकमध्ये फक्त हिमेशचीच गाणी वाजत होती, सगळं काही, आणि हिमेशची टोपीची स्टाईल होती। सगळ्यांना बघायचं होतं की गाणी एवढी चांगली आहेत तर हा ॲक्टिंग कसा करतोय, त्याला फक्त बघायसाठी आणि त्यानं या पिक्चरमध्ये टोपी काढली हे बघायसाठी हा पिक्चरला लोक गेलीत, त्यामुळे हा पिक्चर चालला होता। ये पुराना सर की कंपनी में काम करता था और लास्ट वीक इसे निकाला गया क्योंकि चोरी करते हुए पकड़ा गया। Shut up! Lower your gun. No sir, I can't do that. Lower your gun. No sir, it's dangerous. Put down the knife. Dangerous. Lower the gun. Lower your gun, I said. यानंतर 9 नंबरवर जो पिक्चर येतोय त्या पिक्चरचं नाव आहे रेस 3। आता रेस 3 हा पिक्चर एक असा आहे, यानं पैसे भरपूर मिळवले पण ह्याच्यावर सगळ्यात जास्त मेम बनतात। या पिक्चरला ना स्टोरी आहे, ना हात ना पाय, वर काहीच नाही आहे। पिक्चरातलं कुठलं पण कॅरेक्टर काय पण बडबडत होतं, त्यामुळे याचे मेकर्स पण याच्यावर खुश नव्हते, पण फक्त सलमान होता त्यामुळे याचा पिक्चर हा बऱ्यापैकी चालला होता। जिस रेस से मुझे निकालने की बात कर रहे हैं बेवकूफ, वो नहीं जानते उस रेस का सिकंदर मैं हूं। नंबर 8 वर येतोय पिक्चर तो म्हणजे ग्रँड मस्ती। आता ग्रँड मस्ती हा अननेसेसरी म्हणजे बिना गरजेचा एकदम प्रौढांसाठी किंवा घाण जोक असले एकदम थर्ड क्लास जोक असलेला पिक्चर होता। यातले जे जोक आहेत ना ते डबल मिनिंग होते आणि मोस्टली या पिक्चरमध्ये सेक्सवर फोकस करण्यात आला होता, त्यामुळं हा पिक्चर तसा टेक्निकली काहीच नव्हतं। ह्या पिक्चरमध्ये जोक्स पण सगळे थर्ड क्लास होते, तरी पण या पिक्चरनं फक्त मस्ती या नावामुळं बक्कळ पैसा कमवला। त्यानंतर नंबर 7 वर येते ते म्हणजे केरला स्टोरी। आता ह्या पिक्चरला ह्या लिस्टमध्ये घेणं म्हणजे खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे। पिक्चर पण तसा कॉन्ट्रोवर्शियल होत होता, कारण का पिक्चरमध्ये जो काय आकडा सांगितला होता सगळं काही लोकांच्या मते खरं आहे, काही लोकांच्या मते फेक होता, पण खूप साऱ्या लोकांना असं वाटलं की हा पिक्चर एक प्रोपोगंडा पिक्चर आहे। पिक्चर एकदम मिड लेवलचा होता, पण या पिक्चरनं जवळजवळ 300 कोटी मिळवलं, हे ह्याचं जबरदस्त सक्सेस होतं। कारण का याच्यावर माउथ पब्लिसिटी एवढी झाली ना की एक ॲव्हरेज लेवलचा पिक्चर असून पण त्यानं बक्कळ पैसा मिळवला। ये जानने के लिए क्यों ज्वाइन किया और कैसे ज्वाइन किया ये जानना ज़रूरी है सर। यानंतर नंबर 6 वरचा येतोय तो म्हणजे बागी 3। आता बागी 3 मध्ये किंवा आपण जेव्हा आपण टायगर श्रॉफ म्हणतोय त्यावेळी तो स्वतःला जॅकी चॅन समजतोय आणि इव्हन तो सर्कशीतल्या माकडासारखा इकडं तिकडं उड्या मारायला चालू करतोय। या पिक्चरमध्ये ना स्टोरी आहे ना काय आहे, यातला फक्त किती पण जण 100, 1000, 10,000 जण आली तरी आपला टायगर श्रॉफ एकटा सगळ्यांनी मारत सुटतोय, हेच या पिक्चरमध्ये दाखवलंय, दुसरं काहीच नव्हतं, तरी पण या पिक्चरनं भरपूर पैसे मिळवले। कैसा यामध्ये नंबर 5 वर येते ते म्हणजे शाहरुख आणि काजोल यांचा पुन्हा एकदा एकत्र येत असलेला दिलवाले पिक्चर। आता याच्यामध्ये शाहरुख, काजोल आणि कृती सोनन आणि आपला वरुण धवन होता। आता या पिक्चरमध्ये वरुण धवननं हा पिक्चर त्यांनी इन्सेप्शन बरोबर कम्पेअर केला। आता इन्सेप्शनची लेवल काय क्रिस्टोफर नोलनची आणि हा या दिलवालेला कम्पेअर करतोय। यातले ना ॲक्टर सगळे जे काय असे होते ना, प्रत्येकजण आपली इंडिव्हिज्युअल ॲक्टिंग करत होते, त्यांचं कोणाशीच काही ताळमेळ नव्हतं आणि स्टोरी पण हिरो तर खूप मोठा झाला नंतर पण विलन त्याच्या पुढे एवढा झाला काही ताळमेळच बसला नाही। Inception. You understood it? Yes. You liked it? Yes. Then you liked Dilwale also. नंबर 4 वर येतोय पिक्चर तो म्हणजे जुडवा 2। आता हा एक बेस्ट एक्झाम्पल आहे की चित्रपट कसा असू नये याचं हा सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे। हा जुडवा 2 म्हणजे ओव्हर ॲक्टिंगचं म्हणजे किती इरिटेट करू शकतोय, एखादा पिक्चर तुम्हाला किती इरिटेट करू शकतोय, तुमचे पेशन्स लेवल कसा चेक करू शकतोय, ह्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे हा जुडवा 2। तरी पण या पिक्चरनं भरपूर पैसे मिळवलं, कारण का फक्त जुडवा या नावावर। राजा की इज्जत ना कोई सौंदर्य साबुन की टिकिया नहीं है तू घिस घिस के धो के फेक डाले। नंबर 3 वर नाव येते ते म्हणजे हाऊसफुल 4। आता हाऊसफुल 1 आणि 2 हे बऱ्यापैकी चांगले होते, त्यातले जोक जरा ठीक होते, पण हाऊसफुल 3 आणि 4 हे एवढे थर्ड क्लास होते की त्यातले जोक
साधे म्हणजे एकदम फालतू जोक्स, जसे आपले व्हॉट्सअपला मेसेज येतात ना ते तसले जोक्स, आणि सिच्युएशन इतकी बाद दाखवली त्याच्यामध्ये की एकच फॉर्म्युला धरून चाललाय की कन्फ्युजनमुळे होणारे जोक. आणि अक्षरशः म्हणजे एवढा बाद पिक्चर असून पण त्या पहिल्या हाऊसफुलच्या नावावर ह्यांनी भरपूर पैसे छापले. अपनी शाही तलवार नहीं लाए हैं. कहाँ है? और क्या क्या छुपा रखा है तहखाने में. आणि नंबर 2 वर एक पिक्चर येते, तो म्हणजे क्रिश 3. आता क्रिश आपल्यासाठी ना खरोखर एक मेन स्ट्रीम सुपर हिरो असलेला बॉलिवूडचा पहिला पिक्चर. आपल्याला क्रिश आवडतोय पण का क्रिश 3 मध्ये जे काही कॅरेक्टर घेतले होते ना, विलनस कॅरेक्टर, ते सगळे मार्वल किंवा DC यातले त्यातले किंवा एक्स-मॅन फ्रँचायझीचे असे सगळे कॉपी केलेले कॅरेक्टर होतं. आणि त्यातलं VFX हे एवढं वर्स्ट झालं होतं ना की थोडं खूप कमी मधलं वाटत होतं. हां, यातले काही सीन काही ॲक्शन्स खरोखर चांगल्या होत्या, पण याचं IMDb रेटिंग तर तुम्ही जाऊन बघितलं ना ते खरोखर एकदम कमी आहे, 5.3 आहे. कारण का खूप सारे कॅरेक्टर, खूप सारे विलन हे कॉपी केलेल्याचा याच्यावर एक काय आपण म्हणतो ब्लेम होता, आणि त्याच्यामुळे हा पिक्चर एवढासा चांगला नसून पण चांगली कमाई केली आहे पिक्चर. हम हमेशा साथ रहेंगे, मैं तुम में और तुम लोगों की याद में. आणि नंबर 1 वर पिक्चर येतोय, तो म्हणजे धूम 3. आता धूम 3 ह्याचा एवढा चांगला नसून पण पिक्चर त्यानं पैसे मिळवलं. कारण का धूम 2 याच्यामध्ये ऋतिक रोशनने एवढं जबरदस्त ॲक्टिंग केली होती आणि त्यातली स्टोरी पण चांगलीच होती. चोर पोलीस जरी असलं तरी एक्झिक्युशन जबरदस्त होतं, पण तेच एक्झिक्युशन धूम 3 मध्ये जमलं नाही. याचा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स इतका चांगला नव्हता. फक्त आमिर खान याच्यामध्ये आहे त्यामुळे लोक बघायला गेली, पण यातले ॲक्शन हे धूम 2च्या बाबतीत ना जेवढे चांगले होते तेवढे याच्यामध्ये नव्हते. अक्षरशः ओव्हर ॲक्टिंग आणि खूपच म्हणजे अतिच केलं ह्या धूम 3 मध्ये. तरी पण या पिक्चरनं भरपूर पैसे मिळवले. इव्हन तो त्यावेळचा हायेस्ट ग्रोसिंग पिक्चर होता. नहीं छोड़ना सिर्फ साथ नहीं छोड़ना. हम दो थे, एक हाथ की दिखाई, एक हाथ की सफाई. जर तुम्हाला असा कुठला पिक्चर वाटत असेल की या पिक्चरची लायकी नव्हती तरी पण लायकीपेक्षा जास्त पैसे या पिक्चरनं मिळवलं तर अवश्य कमेंट करा. आणि अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.